जगाचीच आहे, परंतु मित्रांनो परिस्थितीकडे पाहून चालणार नाही, तर ती परिस्थिती बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. कारण तुमच्याकडे जर जिद्द असेल, चिकाटी असेल, परिश्रम आणि कष्ट करण्याची ताकद असेल, तर मित्रांनो या जगामध्ये तुम्हाला काहीच अशक्य नाही. कारण मला माहित आहे तुम्ही इंजिनिअरिंगला आलात, सर्व मराठी मीडियमच्या आहात. ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला बसता त्यावेळेस तुमचा अभ्यासावरती मन लागत नाही, पुस्तक हातात घेतल्यानंतर झोप येते. काही विद्यार्थ्यांचं असं असतं की वर्षभर अभ्यास करतात, चांगला अभ्यास करतात, पण लक्षामध्ये काहीच राहत नाही. काहीच असं असतं की पुस्तकं पाठ करतात, परंतु ज्यावेळेस परीक्षा पेपर हातामध्ये पडतो त्यावेळेस टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित झालेलं असतं त्या 2-2.5 तासाचं, आणि अक्षरशः गोंधळून जातात आणि कमी मार्क. परंतु ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर झोप येते, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तक अभ्यास म्हटलं की कंटाळा येतो, अशा विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे तर मित्रांनो, तुम्हाला जर अभ्यास करताना कंटाळा येत असेल, तुम्हाला जर पुस्तक हातामध्ये घेतल्यानंतर झोप येत असेल, तर एक काम करा, पुस्तक बाजूला ठेवून द्या, 2 मिनिटं डोळे झाका आणि तुमच्या कॉलेजची फी भरण्यासाठी तुमच्या शिक्षणावरती जो खर्च आहे तो खर्च जे आई वडील करतात त्या राबणाऱ्या तुमच्या बापाला एकदा आठवा. दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करणाऱ्या तुमच्या त्या मातेला आठवा. ज्या वेळेस या कॉलेजची फी भरण्यासाठी भर उन्हामध्ये कवाड कष्ट करणाऱ्या तुमच्या आई वडिलांना आठवा. या शाळेचा फी भरण्यासाठी तुमच्या शिक्षणावरचा खर्च पेलवण्यासाठी 6-6 महिने कारखान्यावरती काम करणाऱ्या तुमच्या माता पित्याला आठवा. 1 तास अभ्यास करणारा मुलगा 6-7 तास पुस्तक अभ्यास करताना उठणार नाही याची खात्री मी देतो. कारण मित्रांनो, तुम्हाला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थानं मागे वळून पाहिलं पाहिजे. जे आई वडील आपल्यासाठी किती काबाड कष्ट करतात, माझा मुलगा हा मोठा अधिकारी झाला पाहिजे, माझा मुलगा हा इंजिनियर झाला पाहिजे, कारण आमच्यावरती जी कष्ट करण्याची वेळ आली ती माझ्या मुलावरती येऊ नये म्हणून जे आई वडील काबाड कष्ट करतात ना, त्यांच्याकडे एकदा मागे वळून पहा. तुम्हाला खऱ्या अर्थानं अभ्यास करण्यासाठी एक नवीन प्रेरणा मिळेल, जीवनामध्ये सक्सेस होण्यासाठी एक नवीन उत्तेजना मिळेल. कारण मित्रांनो, मागे वळून पाहिल्यानंतर पुढे किती जोराने पळायचं याचं एक उदाहरण सांगतो. कारण ज्यावेळेस असं स्पर्धा असते, रनिंग स्पर्धा, आणि त्यातला एक स्पर्धक सगळ्यात पुढे आलेला असतो आणि पुढे आल्याच्या नंतर त्याला असं वाटतं की आता मी जिंकणार आहे, म्हणून तो काय करतो, थोडा हळूहळू पळायला सुरुवात करतो. आणि ज्या वेळेस मग तो मागे वळून पाहतो आणि त्याला दिसतं की खरंच आता माझा दुसरा स्पर्धक माझ्या पुढे निघणार आहे, त्यावेळेस तो स्पीड वाढवतो आणि जोरात पळायला सुरुवात करतो. आणि म्हणून मित्रांनो, मागे वळून पाहायचा आणि जीवनात जर सक्सेस व्हायचा असेल तर 6 गोष्टी पहा. एक, आईच्या डोळ्यात पाणी येऊन देऊ नका, बापाची मान खाली होऊन देऊ नका, हिंदू संस्कृतीला कलंक लागू देऊ नका, या शरीराला कष्टाची सवय ठेवा, पुन्हा पुढे लाचार होऊ नका, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमानाने जगा. कारण मित्रांनो, जीवनामध्ये 4 गोष्टी एकदाच मिळतात, परत मिळत नाही. एक, वाया गेलेलं क्षण. वाया गेलेला क्षण मित्रांनो परत कधीच नाही. त्यामुळे तुम्ही हा डिप्लोमाला आलात ना, तर हा 3 वर्षाचा कोर्स 3 वर्षामध्ये कंप्लीट करायचा निश्चय करा. एक, दुसरा, शरीराचे इंद्रिय मित्र परत नाही. जे भगवंताने आपल्याला हे शरीर दिलं हे एकदाच परत नाही. 2, दूध पाजणारी आई एकदाच परत नाही. आणि 4, देवासारखा बाप मित्र एकदाच परत नाही. त्यामुळं जीवनामध्ये आई वडिलांची मान खाली जाईल, जीवनामध्ये आई वडिलांना खाली पाहावं लागेल असं कदापि वागू नका. सदैव आई वडिलांना खुश ठेवा, आनंद ठेवा. कारण ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांना आनंदी ठेवा, ज्यावेळेस तुम्ही आई वडिलांना सुखी ठेवा, त्यावेळेस तुम्ही जीवनामध्ये सक्सेस झाला म्हणून समजा. कारण बरेचसे मुलं सांगतात की अशा व्यक्तीकडे खूप पैसा आहे, त्याच्याकडे फॉर्च्युनर आहे, BMW आहे, पुण्यामध्ये 2